चला आता आपल्या आईच्या घरून निघतोय आपण. लेट्स गो. चला चला चलो लेटस गो. आजच्या ट्रिक होती मोठी. काय याचा डॉक्टर काय बोलणार काय मोटर ट्रायपॉड पुढे कसं अँगल आपण हा मोठा ट्रायपॉड घेतला ना त्याने तो वाईड अँगल ट्रायपॉड वाढू शकतो पण आज वाढले काम करतो आता अजून वाढूया गाईस थोडासा अजून वाढू नको वाढू हात लांब कर हात लांब करून दाखवतो तुम्ही ट्रायपॉडची नाही याच्या हातात छोटे डोरीमॉन सारखे ते इग्नोर करा तुम्ही एवढं इग्नोर करा तेवढा पण क्लिअरिटी बघा काय तुम्ही खरंच नथिंग ट्राय करा. नथिंगची क्लिअरिटी मस्त आहे, सॉफ्टवेअर मस्त आहे. नथिंग ट्राय करा. लोक उगाच नथिंगला नावं ठेवल्यात पण नथिंगचं सगळं मस्त आहे. मी स्वतःनी आता हे केलं बघतोय. नो फ्रेंड्स प्रमोशन इन माय ब्लॉग. सो गाईज आपण आता कारले रेडी किंडी आहेत पूर्ण. अजून भाई आणि छोटू आलेलं नाही, पाठी आहेत. सो आपण त्यांची वाट बघतोय आणि मग पुढचा प्रवास चालू करू आपण. कुठून? सो मला वाटतं तुम्हाला हा प्रवास आवडेल. हा बरोबर बरोबर. बघूया आपण कसा वाटतं तुम्हाला प्रवास. आता मस्त एन्जॉय करा. गाईस सीन असं आहे आपल्याला अलिबाग साईडून नाही प्रयास हॉस्पिटल आहे ना तिथून जायचं. ओके म्हणजे आतमध्ये आतमध्ये जिथून आपण टर्न घेतला ना राईट साईडला प्रयास हॉस्पिटलला सांगून ठेवतो. इथेच मी झालोय कारले किंडीत. प्रयास हॉस्पिटलला माझा जन्म झाला. आणि त्याचं नाव प्रयास ठेवलेला काहीच पहिले. हा आधी माझं नाव प्रयास होता पण काय चेंज केला. नाव सूट नव्हतं म्हणजे जाऊ दे वो बहुत स्टोरी अलग है. कैसा ऊपर कभी बताएंगे, फिर कभी बताएंगे. क्यों है ना वीडियो बनाएंगे बाद में. यश प्रयास का नाम क्यों पड़ा यश. हे बघा गाईस हा आपला इथे हॉस्पिटल प्रयास हॉस्पिटल आहे. इकडे मी जन्माला आलोय या हॉस्पिटलला. आता हे कुठे आहेत लोक काय माहीत नाही का. मी त्यांना फोन करतो एकदा. इथं सावलीत थांबूया. वेट गाईस फोन करूया. तू बोल रा. ठीक आहे. यश आता कॉल करतोय तोपर्यंत मी कंटिन्यू करतो. ॲक्च्युली काय माहिती आहे का, तुम्ही असं वाईट मान नका बट मी चांगला ब्लॉग बनवतो खूप, असं मी मानतो तरी. कैसा लगा मेरा मजाक. चल पुढे गेलेत. हा पुढे गेलेत. ठीक आहे. सो घे पुढे जाऊ. चला आता आपण. हा हार्मोनी रिसॉर्ट कुठला आहे तो आतमध्ये. हार्मोनी का. हा कनकेश्वर रोडला. चल आलो कनकेश्वरला कुंकेश्वर. चल इकडं. अरे इकडनं कनकेश्वरला इकडंच आहे रोड. कनकेश्वरला एकदा काहीच आत्ताच या ब्लॉगमध्ये बोलून ठेवतो. पावसाळ्यात आय थिंक पुढच्या वर्षी जर आलो तर आम्ही कनकेश्वरला येऊ नक्कीच. बरोबर आहे. गाईज इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. एक गाडी तिच्यावर लोड बघा गाईज. काय झालं आम्ही आता 40 या 50च्या स्पीडला झालं. तो वाऱ्या का चाललाय गाईज. अख्खा संसार घेऊन चाललाय गाईज. All your stuff away and check out for the day. There's no time to waste when it's 100 degrees. Burns under my feet. Won't you have a drink with me? We head into town. See what it's about. Barely need a shirt though the sun has almost set. Make the most of it. I know we will dance and sing. उंदेरी कुठला गाईज. हा इकडचा उंदेरी आहे फोन. उंदेरीवर बोलतं बंदर नाही. शेवटी मग आपण खांदेरीवर जातोय. तिकीट तिथला काढलाय गाईज. आपण खांदेरीवर जाऊ. उंदेरीवर आपला बंदर नाही. शेवटी उंदेरीवर बंदर नाही ना बोलतं. उंदेरीवर जेट्टी नाहीये त्याच्यामुळे तिथे बोटी नाही लागत. उंदेरीवर आहे आपलं. आणि हा बघा तिकीट्स आपले तिकीट काढलेत. 180 रुपये तिकीट आहे रिटर्नचा.
तर चाललोय तिकडे गेले तर गाडी लावायला आपले 2 माणसं गेली. बोलो चालत जाऊया. परिसर पण मस्त आहे, मस्त हवा वगैरे सुटली आणि मजा येते. मेन म्हणजे भरती वगैरे आली ना, काही जाळे वगैरे आहेत ना ते बोट भरले आणि बोट वगैरे भरले तिथे दिसते बंदरवर आपल्याला. चला गाईज आपण आता बोटीत बसतोय. आपण चाललोय आता दिसत दगडी ऑफिस तर राजा दिसत बोटीच्या कोपऱ्यावर कसं जो काय माशाचं बघा ब्लॉक काढतात व्हिडिओ. गाईज हा उंदेरी फोर्ट आहे आणि आपला हा खांदेरी. गाईज एक बात बोलली ती बोलो. विनायक माळी गेला कॉर्डिलिया क्रूज मध्ये. आता आम्ही आलो टायटॅनिक. देसी टायटॅनिक मध्ये. वा ही बघा देशी टायटॅनिक. सो गाईज समुद्रदेवाला तो हे टाकता मागण्या टाकता मला आरामात जाऊन उद्या मागणी टाकून झालेलं आहे. चालेल यश. गाईज आपला आता प्रवास चालू आलाय. निघतोय आता. बोट चालू झाली. चला आता निघूया. त्याच्या त्या उंदेरी बॉर्डर किंग कॉंग आहे. अजून एक किंग कॉंग इथून चाललेलं आहे. अजून एक गाइस ये मेरे खींच रहे हैं, जान दो. फायनली आपण जवळ आलो. फायनली तिथं जेटी आहे. तिथं आता बोट वगैरे लावतील आपली आणि मग आपल्याला उतरवतील. आपण डेस्टिनेशनवर पोहोचलोय. आता उतरूया सावकाश आणि मग नंतर मग आपण ब्लॉग चालू करू. चला आता ब्लॉग उतरल्यावर चालू करूया. लेट अस गो. गाईज आपण फायनली पोहोचलोय खांदेरी फोर्टवर आणि समोर लाईट हाऊस आहे तिकडे चाललोय. लाईट हाऊसवरून जाऊन आपण मस्त इकडचं पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू घेऊ. तोपर्यंत बघत राहा ब्लॉग. नाचाची इच्छा आली खूप. चला ना. चला चला बघू जाऊ. थांब गाईज ऊन खूप आहे. जशी तिकडे जिथे बोटीत बसताना हवा लागत होती ना तशी इथे नॉर्मल हवा नाही आहे. वर जाऊ. वर हवा वगैरे असेल. लाईट हाऊसवर जाऊया आणि लाईट हाऊसवर पूर्ण तिथून मग व्ह्यू घेऊ आपण अख्ख्या किल्ल्याचा. गाईज हा बघा लाईट हाऊसवर आहे तिकडे. चलो जाते. गाईज हा बघा लाईट हाऊस. चला आतमध्ये जाऊया आता. हे बघा इकडे पायऱ्या आहेत अशा लाईट हाऊसवर वर जायला. चलो चलो चलो. पूर्ण बॅटरीज आहेत सगळ्या आणि लाईट हाऊसचा सोलार बॅटरीज आहेत. लाईट हाऊसचा पूर्ण सेटअप इथं. पूर्ण इकडं लाईट हाऊस. व्ह्यू बघा गाईज.
एक आता फोटोशूट झाला. आता चाललोय आपण या साईडचा व्ह्यू घ्यायला आणि तिथं तोफा वगैरे आहेत ते तोफा दाखवतो. हे तलाव आहे खाली तू दाखव. एक सेकंड हा तलाव दाखवतो गाईस तुम्हाला. तुळशी वृंदावन आहे तिथं. वृंदावन येते पुढे छोटासा. दोन बँडवाले माकड बघा आता उड्या मारत. गाईस मजा तर फुल चालू आहे, एन्जॉयमेंट चालू आहे, बक्षती चालू आहे मस्त. आणि काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी. जय शिवाजी. थोडीशी फाटली, थोडी म्हणजे असली फाटली. नशीब खाली तो झाड आहे, त्या झाडाच्या ह्याच्यात वाचला. तरी पण एक घरी बघितलं यशवर पाठी फुटणारच आहे ते घरी सगळं बघितल्यावर. ते कसं आहे माहिती आहे का? वाचला कोण तरी काय नाही झाला. बघा गाईस इकडनं हा रस्ता आहे, इकडं व्ह्यू बघा एक. हा बघा पूर्ण खाली इकडनं जायसाठी बघ पायऱ्या वगैरे आहेत. ते आता जात नाही. इथनं परत तिकडे जाऊन अजून क्लिअर करायचे बघायचे. हे बघा साग आहे भाई, एवढ्या वर्षात टिकतोय, दुसरं काय नाही टिकत. शिटगनची माकडं दमली का काय? नाही नाही ना? जमू शकत. कोण नाही. हा. हे बघ इकडं आपल्याला मस्त असे बांधलेल्याच आहेत ज्या. गाईस चाललोय आपण या साईडला. इकडे काय दिसत नाही वाट, पण बघूया. असली तर असली वाट, नाही तर आम्ही काय माकडाच आहोत. इकडून तिकडून उड्याच मारतो आम्ही. काय देतो हे आहे गाईज, रस्ता मस्त आहे बघा. फिरून फिरून माकडा काय बघा मस्त काटे गाईज. एक सेकंड ना तोफ दाखवतो तुम्हाला. मागाशी तोफ नव्हत्या महाराजांच्या काळातली तोफ. हे बघा, हे बघा या तोफी. तोफ महाराजांच्या काळातली सांगतं काय गाईज. मेन म्हणजे कसं आहे माहिती का, या कोणी या पण हे असे नाव वगैरे टाकत नका जाऊ यार. नाव टाकतात हे ते लव वगैरे कशाला हो. कोणी कपल वगैरे असो नाव वगैरे असे टाकत नका जाऊ यार. एक तर ऐतिहासिक प्लेस आहे आणि वरनं काय पण नाव वगैरे टाकतात ते चांगलं नाही दिसत. चला जाऊया, चला लेट्स गो. येस कम ऑन या चला. बघा तोफा वगैरे, चला जाऊया तिथं तोफांच्या इकडे. तोफा दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईस, इथं पूर्ण तोफा आहेत. हे बघा या तोफा. आता एक तोफांचा शूट बनवतो, एक सेकंड. हे बघा तोफा बघा महाराजांच्या काळातल्या. कसे ऑपरेट करत असतील त्या काळात. खरंच एकच नंबर, क्लास एक नंबर, जबरदस्त. म्हणजे सलाम आहे त्यांना. सलामी त्यांना सलामी. हे बघा गाईस एवढं वजनाच्या एका तोफला कमीत कमी 7-8 तास लागत असतील. हा खूप वजन आहे. आणि तो गोळा टाकायला. गाईस या पूर्ण तोफा आहेत आपल्या म्हणजे महाराजांच्या काळातल्या. सिग्नलचा रडार सिस्टीम आणि तिकडेच तुम्हाला दाखवलेली ती सोलर सिस्टीम आहे. खाली सगळे सोलर पॅनल लावलेत. आणि या साईडला पूर्ण आपल्या या तोफा वगैरे आहेत. आपण त्या साईडला तिकडे होतो, याच्या पलीकडे तिकडे हे आपला काय लाईट होता तो आपला लाईट हाऊस तिकडे होतो. आणि आता या साईडने आपण कडेकडेनी फिरत आलोय, किल्ल्याच्या कडेकडेनी चाललोय. आता बघू पुढे काय काय अजून बघायला भेटतील. गाईस चला
आपला प्रवास पूर्ण करूया. थांबे वेदू हे बघ हाय गाईज, मस्त फोटो आलेत शपथ. ठेवू का खालती अजून एक काय जेव्हा आम्ही काळोखात येत असो आता हे बघ हा, आता Yes. उतरतो तर. आणि हा खाली एक छोटासा हा, कुंड अजून आहे. हा म्हणजे कुंड म्हणजे ती विहीर होती ही. प्रत्येक हा किल्ल्यावर असं प्रत्येक म्हणजे किल्ल्यावर गोडा पाण्याचे साठे असतात. तिथे ही विहीर आहे काळाची. हा. त्या खांदेरी हे बघा, हे बघा. सिंधुदुर्गला, विजयदुर्गला. गोडा पाण्याचे साठे आहेत असे मस्त. चला आता अजून बरेच काही बघण्यासारखं आहे, पण आपल्याला एक्सप्लोअर करायला अजून बरंच काही काय बघूया. जसं दिसेल तसं घ्यायचं आपण. गाईस कोई तो थी जो गुलाब देके गई मेरे को, म्हणजे गुलाबी तर पडल्याला देके नाही गई, कोई देने वाली हे भी नाही. हे देख आमच्या अलिबागचा गुलाबा किल्ला. गुलाबा नाही गुलाबा येतो. चलो गाईस चलो लेट्स गो. आपण पूर्ण फिरत फिरत परत जिथे बसलेलो बोटीतनं आलेलो तिथे परत आलोय पूर्ण. या बघा गाईस काम 25 आहे. चलो 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 हे बघा गाईस इथे आपला देवाचा काहीतरी आहे. तिकडे जाऊन परत देवाचा शूट घेऊ. पोरं आता इथं थांबलेत. चला चला आपण चल गाईस चलो हम निकलता है. Yes, YouTuber. या ना बस का चॅनलचं नाव पाहिजे का त्या ब्लॉग मध्ये याल तुम्ही. येस थांबा एक सेकंड गाईस. A few moments later. वेताळ देव प्रसन्न श्री यांचं हे मंदिर आहे. चला आता ते मंदिराचं वगैरे नंतर घेऊ. आपण जाऊया पुढे. चला लेट्स गो. टाइम झालाय नाहीतर आतमध्ये जाऊन मंदिरात पण दाखवलं असतं सगळं. चल काय ते बघा इथनं आपण बसलेलो तिथं परत आलो. अख्खा गोल किल्ला फिरत फिरत आलोय मस्त. चला इथे देवाचं आहे. येताना जरी आले तरी पाय बी बघून चला. हा चला इथं जाऊन येऊ. इथं पण शूट दाखवू तुम्हाला. आता आलोय ते या साईडला फोटो वगैरे पण काढू. यस गाईस चलो चलो. वारा वगैरे एक नंबर सुटलाय मस्त. वातावरण पण भारी झालंय. डायरेक्ट आता तिकडे गेल्यावर तुम्हाला समुद्राचा शूट दाखवतो आणि या किल्ल्याचं पण शूट येईल कारण की त्या साईडला हा लांब बांधलाय. तर तिथून आपल्याला किल्ल्याचा पण शूट भेटेल पूर्ण आणि मग आम्ही फोटो काढू. तर भेटूया नंतर डायरेक्ट. आणि आता किल्ल्याचं शूट बघा डायरेक्ट. We head into town, see what it's about. Barely need a shirt though the sun has almost set. Make the most of it. I know we will dance and sing. There's a heat wave. There's a heat wave rolling in. गाईज चला तर हा व्लॉग इथंच एंड करतोय. झाला काय आपला तिथनं 2:45ला आपण बोटमध्ये बसलो. तर ती बाकीची माणसं यायची होती हे ते झालं आणि त्याच्यामुळं आपल्याला वाजले 4:15 येता. तरी पण 1.5 तास पकडून चला एवढा गेला आपला. तर आता हा व्लॉग इथंच एंड करतोय. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि चला टेक केअर बाय बाय अँड पीस आउट.